कसाबची फाशी थांबवणाऱ्या माणसाला मुंबई इंडियन्सचा नवीन कोच बनवलंय. पण का? तर मुंबई इंडियन्सने 2027च्या सीझनसाठी झुबिन भरूचा यांची डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून निवड केली. राजस्थान रॉयल्सला घडवण्यात आणि संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल सारखे हिरे शोधण्यात भरूचा यांचा मोठा वाटा राहिलाय. पण मुंबई इंडियन्सने यांची घोषणा करताच सोशल मीडियावर अचानक एक वाद उफाळून आला. कारण 2008 साली मुंबईवर जेव्हा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यात पकडल्या गेलेल्या एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली होती, तेव्हा त्याची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप द्यावी यासाठी राष्ट्रपतींकडे एक मर्सी पिटिशन सादर झाली होती. या मर्सी पिटिशनवर देशातल्या जवळपास 30 ते 35 मोठ्या वकिलांच्या, पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या सह्या होत्या आणि रिपोर्ट्सनुसार त्यात एक सही या झुबिन भरूचा यांची सुद्धा होती. आता सही करणाऱ्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा विरोध कसाबला वाचवण्यासाठी नव्हता, तर मुळात फाशीच्या शिक्षेलाच म्हणजे मृत्यूदंडाला त्यांचा विरोध होता. कसाबच्या समर्थनात ते नव्हते. त्यावेळी 26/11च्या जखमा इतक्या ताज्या असताना सुद्धा असा मुद्दा उचलावा हे चुकीचंच होतं. म्हणून नोव्हेंबर 2012 मध्ये राष्ट्रपतींनी सुद्धा ती मर्सी पिटिशन फेटाळली आणि कसाबला फासावर लटकवलं. आज तब्बल 14 वर्षांनंतर जेव्हा भरूचा मुंबईच्याच टीम सोबत जोडले गेले आहेत, तेव्हा हा जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एका बाजूला त्यांचा क्रिकेटमधला चांगला कोचिंग ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर दुसऱ्या बाजूला भूतकाळातला वाद. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.